नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाला। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी। नाही आता राहू दे, जसे तसंच राहू दे। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी म्हणजे मी असं म्हणत नाही, विचारा। म्हणजे सगळ्या जयंतीसाठी आग्रही मी असतो, तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंती निघाली असते म्हणून आग्रह मी असतो, तिथे सगळी वाजागिरीची व्यवस्थासुद्धा मी करत असतो। आणि प्रत्येक मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर सुरुवात असेपर्यंत त्याच्यावर बसून लेझिम खेळताना तुम्हीच मला दाखवतात। 40 वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नसेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही, एकही वर्ष असं नसेल। म्हणजे तुम्ही सगळे तुमच्याकडे तुम्हीच दाखवलेलं क्लिप सगळ्या चॅनलवर तुम्ही दाखवतात। आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील, समरसता असतील, ते जोपासण्याचं मी काम करतो। माझ्या मतदारसंघात तुम्ही विचारा, प्रत्येक लग्न कार्यात मरणात असं एकही विषय नसतो की मी त्या ठिकाणी जात नाही। वाड्यात जाऊन जेवणारा मंत्री असताना आजपर्यंत सुद्धा मी कार्यकर्ता आहे। मी मातंग समाजाचा आमचा वाडा समोर आहे, तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल, लग्नात जात असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती माझा किती त्या ठिकाणी पुढाकार असतो। वाल्मिकी समाजाचा आमचा वाडा आहे, त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून मी खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता जोपणारा कार्यकर्ता आहे। मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे, ते मला माहीत आहे काय काय नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा माणूस मी। आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे, एकही पुतळा नव्हता। गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्यदिव्य पुतळा मी त्या ठिकाणी उभा केला, त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं। सगळे लोक किती आनंदित आहेत। मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरवणूक नसते की त्या मिरवणुकीमध्ये मी नसेल, कधीच नसते, तुम्ही विचारा। पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं, आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी? हा एक फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अर्वाच्य बोललो, उलटं सुलटं बोललो, पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं हे करावं, मला काही समजलं नाही हा विषय। तर कसा आला विषय, कशामुळे आला असं नाही आहे। आता प्रजासत्ताक दिन होता, ठीक आहे, मी म्हटलं भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, 3 गुण असल्या। बाबासाहेबांचं समजा अनावधानाने माझं नाव राहून गेलं, त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली। म्हटलं नाही, त्या भगिनींच्या भावना दुखावल्या असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे। बाबासाहेबांचा अनुयायीसुद्धा म्हणजे एका अर्थी मी आहे, त्यांचे विचार जोपासणारा आहे। मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता, पण ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणता येत। उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक विषय पसरू नका, माझं असं म्हणणं आहे। तुम्ही कोणालाही विचारा, जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळला मी किती कोटी रुपये दिले विचारा, कोणी देत नव्हतं आतापर्यंत। मी किती कोटी रुपये दिले स्मारकासाठी बाबासाहेबांच्या, हे आपण तपास करून घ्या। जिल्ह्यात विचारा माझ्या, ज्या गोष्टीचा लवलेशसुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही। मला याचं वाईट वाटतं आहे, या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी, म्हणजे पुरं सगळं कोणाला कमी लेखत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नसेल। असं असताना माझ्यावर अशा पद्धतीने बोलावं याचं मला वाईट वाटतं आहे। ठीक आता मला माहीत नाही त्या आमच्या भगिनी कोण आहेत, काय आहेत, पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधानाने झालं असेल, माझ्या मनामध्ये तसा हेतू नाही। आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा, या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या काय भावना असतात, सगळे उत्सव मी कशा पद्धतीने साजरे करतो, सगळे तुम्ही विचारा। बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे, आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः वाड्यामध्ये जेवण देऊन।
हे पण विचारा लोकांना. मी नाही म्हणत असेल तर कोणी म्हणजे कोणा सत्यता काय लगेच आहे, तुम्ही सगळ्यांना दाखवतात महाराष्ट्रभर आहे. मग एवढं असताना सुद्धा अशा पद्धतीने माझ्याबद्दल काहीतरी लोकांची मनं कलुषित करायची किंवा असं बोललं जावं, मला याच्या खूप वेदना होत आहेत, खूप वेदना होत आहेत मला या गोष्टीच्या. ठिकठिकाणी आता आंदोलनाची देखील हाक दिली जाते, वेगवेगळ्या संघटना नाही, त्यांनी ते करावं. त्यांना कोणाला काय करायचं, राजकारण करायचं असेल तर मला काही ते माहीत नाही. पण तुम्हीच माझ्या 40 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधल्या जे भारतरत्न आहेत, आमच्यासाठी ते आदरणीय आहेत, पूजनीय आहेत, मला तुम्हीच दाखवा ना. 40 वर्ष झालं, माझं 1 वर्ष चुकलं का की अंगामध्ये या अशा निळ्या कलरचं शर्ट मी घातलं नाही. मी काही नुसतं असं हार घातला आणि चाललं गेलो असं नाही आहे. शेवटपर्यंत एवढ्या उन्हामध्ये 46-45 टेम्परेचरमध्ये मी मिरवणुकीत फिरणारा माणूस आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मी आवडून सांगतो की एकाने घरी राहायचं नाही, सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं. मग अण्णासाहेब साठे असतील, बाबासाहेब, मीच जयंती साजरा करतो. म्हणजे सगळ्यात मोठा पुढाकार माझा असतो, सगळ्यात मोठी मदत माझीच असते सगळी. त्यांना विचारा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना. आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे नाशिकला तुम्ही बघा, आता आमच्याकडे ॲडव्होकेट बडोले आहेत, श्याम बडोले, कार्यकर्ता चांगला आहे. आम्ही त्याला इतकी कॉम्पिटिशन होती की गटनेता कुणाला करायचं सांगितलं आम्ही. मी मुख्यमंत्री मोराची परवानगी घेतली, अध्यक्षांची आमच्या परवानगी घेतली, रवींद्र चव्हाणांची. आम्ही त्यांना केलं बडोदेंना. चांगले चांगले लोक मागत होते, सिनियर लोक मागत होते, पण म्हटलं नाही, बडोदे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, निष्ठावान आहेत, त्याला दिलं पाहिजे, आम्ही दिलं. जळगावमध्ये सुद्धा तुम्ही विचारा, सगळे नगरसेवक या कॅटेगरीमधले आमचेच निवडून येतात. जामनेरला तर मला आठवत नाही 45 वर्षावर दुसरा कोणी माणूस निवडून आला BJP शिवाय. सगळे कमळावर निवडून येतात, जिल्हा परिषदला येतात, पंचायत समितीला येतात, नगरपालिकेमध्ये सगळ्याचे सगळे 100% आमचे निवडून येतात. मग हा विषय कसा काय येऊ शकतो? मला वाटतं उगाच लोकांच्या मनामध्ये काही दुसरा संशय असा आपण करू नका. मला एवढंच म्हणायचं आहे की ती बातमी काय ती मी बघितली नाही, परंतु माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या बाबतीतल्या 2-3 गोष्टी मी अधोरेखित करू इच्छितो. तुम्हाला जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुसतं गिरीश महाजन साहेब भीमजयंती जर टाकली तर मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये निळे शर्ट आणि निळ्या विचाराने म्हणजे दरवर्षी भीमजयंती जेवढ्या उत्साहामध्ये जामनेरमध्ये ते उत्साहात साजरी करतात आणि पूर्ण वेळ म्हणजे नुसते तकलादू येऊन जाऊन नाही तर ते पूर्ण वेळ त्या भीमजयंतीमध्ये त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला म्हणजे उत्साहाच्या स्वरूपात म्हणजे हे करणारी ते व्यक्ती आहेत एक. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पायल तडवी नावाची जेव्हा केस झाली होती म्हणजे मला वाटतं नायर हॉस्पिटलची, त्यावेळेस गिरीश महाजन साहेब जे आहेत आरोग्यमंत्री होते. मी म्हणजे देशातल्या केसेसच्या आधारे सांगत आहे की पायल तडवी ही एकमेव अशी केस होती ज्याच्यामध्ये ज्या पायल तडवी आदिवासी भगिनीवर अन्याय झाला अशी तक्रार गिरीश महाजन साहेबांकडे होती आणि त्याच्यातून त्यांचा जीव गेला पायल तडवींचा. त्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा ज्यांनी अत्याचार केला होता त्यांना कोणत्याही पद्धतीनं जे आहे पुनर्स्थापित करू दिलं नव्हतं गिरीश महाजन साहेब मंत्री असेपर्यंत. अशा प्रकारचे ते मंत्री आहेत. आणि मला असं वाटतंय की ज्या घटनेच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात ती घटना तर म्हणजे ती बातमी तर मी पाहिलेली नाही, परंतु एक मी सांगतो की शिक्षक कुटुंबात जन्माला आलेले आणि जेवढ्याही वेळेस विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती म्हणजे चा प्रश्न होता, छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातले विद्यार्थी सांगतील की म्हणजे फेलोशिपच्या बाबतीमध्ये की ते किती अग्रगण्य होते हे मी पुराव्यासह सांगू शकतो की आम्ही किती वेळेस त्यांना भेटलो आणि त्यांनी किती तडकाफडकी केली. त्यामुळं संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विरुद्ध गिरीश महाजन साहेब आहेत असं मानण्याचं कारण नाही. आणि भाषणाच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात, मला असं वाटतं की ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे म्हणजे विरुद्ध नाही आहेत, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहेत, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.